मुंबई महापालिकेच्या सेमीफायनलची मतमोजणी सुरू आहे। बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीमध्ये सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये ठाकरे पॅनलला आघाडी आहे, तर 26 डेपोंपैकी 18 डेपोच्या मतमोजणीत ठाकरे बंधूंची आघाडी असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। 13 डेपोंच्या मतमोजणीमध्ये ठाकरे आणि मनसेला जवळपास 928 मतं पडलेली आहेत, तर महायुतीच्या पॅनलला 316 मतं, तर शशांक राव यांच्या पॅनलला 683 मतं मिळाल्याची माहिती समोर येते। सूत्रांनी या संदर्भात माहिती दिलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, ठाकरे मनसे पॅनलची आघाडी बघायला मिळते या सेमीफायनलमध्ये, काय सांगा? बेस्टच्या निवडणुकीमध्ये ठाकरे मनसे पॅनलची आघाडी बघायला मिळते। भाजपला 316 तर ठाकरे मनसे पॅनलला आपण पाहतोय जवळपास 900च्या आसपास जागा मिळाल्याची माहिती, जागांवर आघाडीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। दरम्यान मुंबई महापालिकेची सेमीफायनल म्हणायला काही हरकत नाही। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत। सूरज, बेस्टच्या निवडणुकीमध्ये जी आपण मुंबईची सेमीफायनल असं म्हणतोय, त्यामध्ये ठाकरे मनसे पॅनलला आघाडी मिळते, काय चित्र आहे? निश्चितपणे हा जो निकाल आहे, मतमोजणी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। बेस्ट मतपेढी निवडणूक, आता हा निकाल थोड्याच वेळात येणार आहे, पण त्याआधी ठाकरेंचं पॅनल आहे किंवा मग त्या ठिकाणी प्रसाद लाड यांचं पॅनल आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती चुरशीची लढत जी आहे ती म्हणावी लागेल। कारण काही ठिकाणी ठाकरेंचं पॅनल जे आहे ते पुढे आहे, तर काही ठिकाणी प्रसाद लाड हे यांचं पॅनल जे आहे ते जोरदार टक्कर देत आहे। 26 पैकी 18 डेपोंमध्ये जे आहे तर ठाकरेंचं पॅनल आघाडीवरती होतं, तर काही ठिकाणी नंतर प्रसाद लाड यांचं पॅनल जे आहे ते आघाडीवरती आहे। तर दोन्ही पॅनलमध्ये जे आहे ती चुरशीची लढत आहे ती म्हणावी लागेल। अद्याप 3 ते 4 फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत आणि त्यानंतर जो निकाल येणार आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे। कारण ही सेमीफायनलच म्हणावी लागेल महापालिकेची, कारण यानंतर याच निवडणुकीवरती ठरवलं जातं की नेमकं महापालिकेमध्ये कोणाची सत्ता येऊ शकते आणि याच निकालाला आता खरंच खूप महत्त्व आलेलं आहे। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 पॅनलमध्ये महत्त्वाची लढत जी आहे ती सुरू आहे। एक म्हणजे प्रसाद लाड यांचं पॅनल, तर दुसरीकडे ठाकरे बंधूंचं पॅनल। या दोन्हीच पॅनलमध्ये कधी कोणी आघाडीवरती असतं तर कधी कोणी पिछाडीवरती असतं। या दोन्ही पॅनलमध्ये सध्या आता जी लढत आहे ती सुरू आहे। मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नेमकं कोणाचं पॅनल। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।